लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक रोडच्या खोलेमळा परिसरात अल्पवयीन मुलांवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे. जुन्या भांडणाच्या कारणातून झालेल्या या हल्ल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांत कारवाई करत 7 संशयितांना ताब्यात घेतलंय. यातील सज्ञान आरोपींची पोलिसांनी परिसरातून धिंड काढली आहे. नाशिक रोडच्या आर्टिलरी सेंटर रोडवरील खोलेमळा परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलांना टोळक्यानं धडक देत खाली पाडलं. त्यानंतर जुन्या भांडणाच्या कारणावरून लाकडी दांडकानं मारहाण करत कोयत्यानं वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यामध्ये एक मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर उपनगर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवत यश सरोदे, मोहन पवार, वैभव पवार आणि गणेश पवार या 4 सज्ञान संशयितांसह 3 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलाय. दरम्यान गुन्हेगारीला आळा घालण्याचा संदेश देत पोलिसांनी सज्ञान आरोपींची परिसरातून धिंड काढली आहे. यावेळी आरोपींकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशी घोषणा करून घेत पोलिसांनी कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेश दिलाय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्या. अल्पवयीन मुलांवरील हल्ल्याच्या या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या तातडीच्या कारवाईची चर्चा असून या प्रकरणात पुढील तपास उपनगर पोलिसांकडून सुरू आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.